आणि जी आपण आता श्रिम्प पेस्ट जी ह्याच्यामध्ये तरी आपण काही मसाले घातले, तर ते कुठले मसाले नेमके घातले? ह्याच्यामध्ये आपण मसालेच नाही घातले, जे आपले माशाचे वरचे जे आवरण असतं ते बॉईल करतो आपण, आणि बॉईल केल्यानंतर त्याच्यामध्ये धणे जिरे पावडर टाकून त्याला वाटून घेतो. पुढे आपण आता थोडंसं पाणी घालणार होतो. बघा मोस्टली आपण काय करतो का आधी आपण प्रॉन्स आणि चिकन घालतो आणि नंतर पाणी घालतो ते ह्याच्यासाठी, पण ही श्रिम्प पेस्ट आपण घातल्यामुळे आपण पहिले थोडंसं पाणी घालून थोडंसं आपण त्याला एक वेळ देऊया, उकळी येऊ देऊया, मग आपण त्याच्यामध्ये चिकन आणि प्रॉन्स टाकणार. ते काय उकळी त्याला आलेलीच आहे, फार वेळ लागणारच नाही. आता पहिल्यांदा काय लागणार मग? आता आपण ह्याच्यामध्ये चिकन आणि प्रॉन्स टाकणार आहोत. बरं, सगळे लागेल चिकन? हो. काय एवढं पुरे? आणि प्रॉन्स पण? प्रॉन्स हे किती घालायचे? हे आपल्याला जसे हवे तसे. ओके. लक्सा ही मलेशियन रेसिपी आपण करतोय. सुरुवातीला आपण वाटण केलं, मग वाटण आणि श्रिम्प पेस्ट छान परतून घेतली, त्याची ग्रेव्ही तयार केली आणि आता प्रॉन्स आणि चिकन घातलं. आता ह्याला एक थोडी उकळी आल्यानंतर आपण त्याच्यामध्ये कोकोनट मिल्क जे आहे ते टाकणार आहोत. किती लागणार? बस. नारळाचं दूध आपण घातलं, त्याला उकळी सुद्धा आली आहे. बरं, पुढे? आणि त्याच्यानंतर आपण आता मीठ घालणार आहोत. आता याला व्यवस्थित उकळी आलेली आहे. आणि जर आपल्याला वाटत असेल शिजलेलं नाही आहे तर आपण झाकण ठेवू शकतो, जर अजून आपल्याला थोडंसं मऊ हवे असेल तर. असं आता ह्याला उकळी आलेली आहे, तर आपण आता हा गॅस बंद करूया. ओके. आणि त्याच्यानंतर आपण एक बाउल घेणार आहोत. बाउलमध्ये आपण हे राईस नूडल्स टाकणार आहोत. बघा. पुरे? हो. आणि आता आपण हे जे आपण केलेले आहे ग्रेव्ही ती ह्याच्यावरती टाकणार आहोत. पसरवून घालायची काय? फिश आणि चिकन हे ह्याच्यावरती टाकून आता आपल्याला खाली जे राईस नूडल्स होते त्याच्यावरती आपण ही ग्रेव्ही पण घातली, चिकन आणि प्रॉन्सचे पीसेस पण घातले. पुढे आता आपण हे उरलेले जे नूडल्स आहे ते ह्याच्यावरती टाकले. बरं, तेही वाया जाऊन येत आणि ते त्याच्यात छान मुरून येतील. बरोबर. तयार आहे आपली रेसिपी. आणि ह्याच्यावरती थोडीशी कोथिंबीर घालू, सजावटीसाठी कोथिंबीर. वा 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 वा, फॅन्टास्टिक. नॉनव्हेज किंवा प्रॉन्स प्रेमियांसाठी एक अप्रतिम रेसिपी आहे लक्सा तयार झालेली आहे. तुम्हाला खायची असेल तर पटकन लिहून घ्या साहित्य आणि कृती. लक्सा बनवण्यासाठी लागणारे साहित्य: कोळंबी, राईस नूडल्स, चिकन, नारळाचं दूध, कांदा, लाल मिरची, गवती चहा, कोथिंबीर, काजू, धणेजिरे पूड, गरम मसाला, श्रिम्प पेस्ट, आलं लसूण पेस्ट आणि मीठ. कृती: एका काचेच्या भांड्यात 4 सुक्या मिरच्या, गवती चहा, कोथिंबीर, आलं लसूण पेस्ट, कांदा आणि काजू घालून मिश्रण एकत्र करून मिक्सर मधून वाटून घ्यावं. फ्राईंग पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये प्रथम कांद्याचं तयार वाटण परतून घ्यावं. नंतर त्यामध्ये गरम मसाला, धणेजिरे पूड, श्रिम्प पेस्ट, पाणी, चिकन आणि कोळंबी घालून एक उकळी घ्यावी. उकळी आल्यानंतर त्यामध्ये नारळाचं दूध आणि मीठ घालून मिश्रण शिजवून घ्यावं. काचेच्या बाउलमध्ये राईस नूडल्स घेऊन त्यामध्ये कोळंबीची तयार ग्रेव्ही घालून पुन्हा त्यावर राईस नूडल्स आणि कोथिंबीर घालून डिश सर्व्ह करावी. पण जरा जिरे घातलेत तेलामध्ये, तेल तापून जिरे टाकलेले आहेत आणि आपण त्याच्यात कांदा टोमॅटो वगैरे पण घालणार आहोत. पण त्याच्या आधी जिरे जरा व्यवस्थित भाजले गेले पाहिजेत, परतले गेले पाहिजेत. कांदा टाकलाय मी पॅनमध्ये. आणि आता हे जे पक्वान बनवायचे आहेत आपल्याला त्याच्यासाठी त्याला लांबट लाटून घेतोय. येस. आता याच्यात छोट्या गोळ्या करून आपण जसं पुऱ्या करतो तसं तुम्ही करू शकता, किंवा थोडेसे वेगळे शेप करू शकता. जसं मी आता करतोय त्याला मी ट्रायंग्युलर शेप देणार आहे. कांदा परतला गेल्यानंतर आपल्याला टाकायचं याच्यामध्ये हिंग, हळद, थोडं तिखट, आपल्या अंदाजाने धणे जिरे पूड थोडी थोडी टाकायची आपल्याला. गरम मसाला आपण नंतर टाकू. याला मी सगळ्या मसाल्याला परतून घेतोय आणि नंतर याच्यात टाकणार आहे थोडा टोमॅटो. हे जे स्टफिंग आहे ते
मस्त होणार आहे. चांगली चव निर्माण करण्यासाठी काय दरवेळी वेगळं केलं पाहिजे असं नाही. घरच्या साहित्यातनं पण आपण टेस्टी आणि वेगळ्या अशा रेसिपीज मस्त करू शकतो नाही. इथे याला या फोकनी जरा मारून घेतोय असं, आणि म्हणजे काय ते खूप जास्ती फुलायला नको तळताना, त्या दृष्टीने. कट करून घेतलेलं आहे आणि एका बाजूला आपला हा मसाला पण तयार होतोय. याच्यात जाऊ देऊ आपण हे डाळ. याच्यात जाणार आहे थोडा गरम मसाला, काळं मीठ, थोडं साधं मीठ, लिंबाचा रस आणि कोथिंबीर. मस्त झाली डाळ. गॅस बंद करतोय आणि हे आपलं सारण तयार झालेलं आहे. आता एक काम करतो, हे आपण जे ट्रायंगल्स तयार केलेले आहेत पक्वांसाठी ते तळून घेऊया. क्रिस्पी होईपर्यंत त्याला मी तळून घेतो मस्त. रंग पण असा गोल्डन ब्राऊन आला पाहिजे छान. आणखीन तळून घेतो. तर हे सर्व कसं करायचं आहे आपल्याला. आता हे समजा आपण 2 घेतले इथे, याच्यावरती आपल्याला टाकायची ही डाळ केली आपण ही ड्राय, ती याच्यावर टाकायची आहे. याच्यावरती कांदा, टोमॅटो, थोडी हिरवी चटणी, ही चिंचेची गोड चटणी, जर असतील तर मस्त हे डाळिंबाचे दाणे पण आपण वापरू शकतो गार्निशसाठी. त्याच्यावर जाणार आहे शेव. वा, एकदमच टेम्पटिंग वाटतंय ते पक्वान. काय अशा गोष्टी समोर आल्या ना की मग आपल्याला कंट्रोल करायला खूप कठीण जातं, मी समजू शकतो. आणि डाळिंबाचे दाणे मस्त. काय मंडळी, कशी वाटली आपली डिश? कुरकुरे दाल पकवान. तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या. कुरकुरे दाल पकवान बनवण्यासाठी लागणारे साहित्य: शिजवलेली चणा डाळ, काळी मिरी पूड, हिरवी चटणी, मैदा, बारीक चिरलेला टोमॅटो, कोथिंबीर, कांदा, शेव, गरम मसाला, ओवा, जिरं, चिंचेची चटणी, धणेपूड, जिरेपूड, हिंग, काळं मीठ, लिंबू, हळद, लाल तिखट आणि मीठ. कृती: प्रथम एका भांड्यामध्ये 1 वाटी मैदा घेऊन त्यामध्ये काळी मिरी पूड, जिरं, ओवा, 2 चिमूट मीठ, 2 ते 3 चमचे मोहन, पाणी आणि हळद घालून पीठ मळून घ्यावं. एका फ्राईंग पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये जिरं आणि कांदा परतून घ्यावा. नंतर त्यामध्ये हिंग, हळद, लाल तिखट, जिरेपूड आणि धणेपूड घालून सर्व एकत्र परतून घ्यावं. परतलेल्या मिश्रणामध्ये टोमॅटो, चणा डाळ, गरम मसाला, काळं मीठ, साधं मीठ, लिंबाचा रस, कोथिंबीर आणि तिखट घालून त्याचं सारण तयार करून घ्यावं. नंतर मळलेल्या पिठाची आयताकृती पोळी लाटून तिला काट्या चमच्याने टोचण करून त्याचे त्रिकोणी आकार कापून घ्यावेत. तयार त्रिकोणी आकार गरम तेलात तळून घ्यावेत. तळलेले पोळीचे काप एका प्लेट मध्ये ठेवून त्यावर डाळीचं तयार सारण, कांदा, टोमॅटो, हिरवी चटणी, चिंचेची गोड चटणी, शेव आणि डाळिंबाचे दाणे घालून डिश सर्व्ह करावी. सिद्धे मॅडम आता आपल्यासाठी पहिला पदार्थ करणार आहेत मेक्सिकन चिकन. आता दुसऱ्या पदार्थाकडे आपण जाणार आहोत. पाती शॉप टाप. काय या रेसिपीचं नाव आहे? चॉकलेट मूस.